भोंगे वाजतात किंवा अशा काही अजान होतात किंवा अशा काही आरत्याही होत असेल, मी स्पष्ट बोलेल, आरत्याही होत असेल, तर त्या सर्वच गोष्टींसाठी स्ट्रिक्टली माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की आपण पोलिसांनी अशा प्रकारच्या या सगळ्या धार्मिक स्थळांचा एक डेटा तयार करावा, त्याच्या संदर्भात त्यांना नोटीस द्यावी, पहिल्यांदा नोटीस द्यावी, दुसऱ्यांदा त्यांचं जे काही इक्विपमेंट असेल ती जमा करावी, त्याच्यानंतर ते मंदिराचे ट्रस्टी वगैरे असेल त्याच्यावरती केसेस कराव्या. अशा प्रकारचे आदेश हायकोर्टाने दिलेले असूनसुद्धा अजूनपर्यंत मला असं वाटतं कुठेतरी की त्यांच्यावरती ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई होताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशनला आमच्या दक्षिण मुंबईतल्या आम्ही असे पत्र दिलेले आहेत आणि त्या पत्राच्या द्वारे मागणी केलेली आहे की साहेब, अशा प्रकारच्या धार्मिक स्थळावरती तुम्ही कारवाई न केल्यामुळे कुठेतरी तुम्ही कोर्टाचा अवमान करताय. हे स्पष्ट त्या पत्रामध्ये लिहून मी दिलेलं आहे स्वतः. आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची तशी जी प्रॉपर कारवाई मला माहिती नाही, त्याच्यानंतर मी माहिती घेतली नाही त्या संदर्भात, पण जर केली असेल कदाचित पोलीस बांधवांनी, पण जर तशी काही केली असेल, पण अजूनपर्यंत भोंगे बंद होताना दिसत नाही आणि याचं मला खूप मोठं वाईट वाटतं. नक्कीच याच्यावरती काहीतरी करण्यासारखं असेल, पण आपण काही करत आहेत का अजून याच्या पुढे? आम्ही फॉलोअप घेतो आहे, आम्ही वेळ दिला आहे, वेळेनुसार काही गोष्टी आम्ही फॉलोअप घेतो आहे. जर त्यांनी नाही कारवाई केली किंवा काय नाही तर आमच्या वरिष्ठांशी आम्ही सहमत करून आम्ही त्यांच्या एक तीव्र आंदोलन करण्याचा पण आमच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही तयारी करतो आहे. त्याच्यानंतर कुठेतरी आम्ही कोर्टामध्ये जाऊन कोर्टाच्या नियम कायद्याचा, कोर्टाने दिलेल्या आदेशाचा कसा अवमान होतो आहे याचा आम्ही एक कुठल्याही प्रकारे त्या पद्धतीने एक विचार करून त्याच्याही अगेन्स्ट आम्ही कोर्टामध्ये पण जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आता सनीजी, आपण दक्षिण मुंबईतल्या युवकांचं नेतृत्व करता. मी जास्त वेळ आपला घेत नाही कारण ऑलरेडी आपण घेतलं आहे. आपण नेक्स्ट एक्सक्लुझिव्हमध्ये नक्कीच भरपूर चर्चा करायची आहे मला. एक युवकांना तुम्ही कसं मेसेज, बघा तुम्ही एक हिंदुत्व चेहरा म्हणून नेहमीच प्रमोट राहिलात, म्हणून तुमच्याबरोबर मी हिंदुत्वाचे विषय घेतल्यानं तुम्ही बोलताना पण प्रकटते मांडल्यात. तर नक्कीच आता मी तुमच्याचकडनं तीच अपेक्षा करतो आहे की ओव्हरऑल दक्षिण मुंबईच्या युवकांना काय मेसेज आहे आणि दक्षिण मुंबईच्या एक हिंदू युवकांना काय मेसेज आहे? माफ करा पण मी स्पेसिफाय करतो आहे मुद्दा म्हणते. मी दक्षिण मुंबईतल्या नाही मी मुंबईतल्या, नाही मी महाराष्ट्रातल्या, मी देशातल्या युवकांना एक मेसेज देईल. नक्की की मित्रांनो, येणारा काळ हा अजून वाईट होणार आहे. माझी तुमच्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, जेव्हा काही हिंदुत्वाचा विषय येतो आणि अशा काही हिंदुत्वाच्या विरोधामध्ये काही घटना घडतात तेव्हा कुठल्याही प्रकारे जातीचा, कोणत्या जातीचा आहे, हा मराठी आहे, हा गुजराती आहे, हा साऊथ इंडियन आहे, हा मारवाडी आहे, याचा कुठल्याही प्रकारे विचार न करता तुम्ही हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. आणि त्या हिंदू म्हणून एकत्र जर आले तुम्ही एकजुटीने, जर त्या गोष्टीला विरोध केला तर 100% मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हिंदू युवकांना एक जो मानसन्मान, रिस्पेक्ट जो मिळाला पाहिजे तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इतर धर्मियांकडून पण मिळेल. आणि आपण कुठेतरी एक ताटमानाने आपल्या देशामध्ये, आपल्या हिंदुस्थानामध्ये, आपण या देशामध्ये राहताना आपल्याला जो मान सन्मान, रिस्पेक्ट आपल्याला मिळणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये, तो नक्कीच मिळत राहील. पण याच्यासाठी आपल्या स्वतःला पण काहीतरी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे, नाहीतर येणाऱ्या पिढीचं आपल्या काय परिस्थिती होईल हे तुम्हालाही माहिती आहे. नक्कीच भेटूया पुढच्या एपिसोडला. तब तक के लिए जय श्रीराम. जय श्रीराम.